झोपली नाहीस अजून? नाही. झोप आता लवकर. ताई, तू आणि केदार दादा जुनं मित्र आहेस ना? हो कसलं भारी. तुम्ही दोघं की नाही लईच भारी आहेस बघा, एकदम बेस्ट जोडी. तुमच्याकडे बघून असं वाटतंय का आपल्याला बी असा नवरा मिळाला पाहिजे, समजून घेणारा, समजूतदार. मन मोकळं होऊन आपण त्याच्या संग वागवलं पाहिजे. आपल्या नवऱ्यात मित्र सापडला की आयुष्य किती भारी होतंय की नाही? ताई, सगळं ठीक आहे ना? हो का ग असं का विचारतेस? म्हणजे तू असं वेगळा विचार करू नकोस. हे लगीन तू तुझ्या मर्जीनं केलंयस ना? हो म्हणजे असं कोणाच्या दबावाखाली, मनाविरुद्ध तर नाही ना? बरोबर ओळखलंस कमळी. हे लग्न फक्त एक मिशन आहे आणि हे सत्य मला संपूर्ण जगापासून लपवावं लागणार आहे. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. पण तू म्हणालीस ते बरोबर आहे. मी खूप विचार करून या लग्नाचा निर्णय घेतला होता. कारण आपल्या नवऱ्यामध्ये आपला मित्र मिळणं खूप गरजेचं असतं. तसं जर झालं तर खरंच आयुष्य खूप सोपं होतं. आणि केदार तर माझा मित्रच आहे ना. केदार नसता तर मी काय केलं असतं कोणास ठाऊक. तो आहे म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकते. खरंच खूप सांभाळून घेतो तो मला. खूप चांगला जोडीदार मिळालाय मला. तेच म्हणलं, केदार दादा एवढं डॅशिंग, एवढं भारी आहे, त्याला कुठली पोरगी हो म्हणणार नाही असं होऊच शकत नाही. खरंच लईच नशीबवान आहेस बघ तू. बघ की आपल्या आयुष्यात आपला जोडीदार चांगला असला की नाही, मग एक एक दिवस कसा पुढे निघून जातोय कळतच नाही. अगं काल परवा तुमचं लगीन झालंय आणि आता 1 महिना बी झाला, कळलंच नाही. आता पुढच्या महिन्यात वटपौर्णिमा, मग श्रावण, मग पहिले सगळं सणवार सुरू होणार. अगं कसली भारी मज्जा आहे तुमची. बस तुला सांगतो, आमच्या गावाकडे की नाही असं नवीन लग्न झालेलं असेल की नाही, त्यांची लई मजा असते बघ. आता तुला कितीही मैत्री वाटत असली तरीही वटपौर्णिमेपर्यंत मी तुला माझ्या प्रेमात पाडणार आणि वडाची पूजा तू स्वतःहूनच माझ्यासाठी करशील बॉस.